भाजपच्या वतीनं आज एक दिवसीय सेवा संकल्प अभियानांतर्गत कार्यशाळेचं आयोजन। ओबीसी समाजाची आज बैठक वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठकीला होणार दुपारी 2 वाजता मुंबईत सुरुवात। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळांचं कमी जास्त झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ, आंदोलन करू, बळवंत वानकडे यांनी दिला इशारा। महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय, निधीवरून निघालाय तोडगा। डोंबिवली शहरातील नेहरू मैदानावरील अतिक्रमणं तातडीनं हटवा, मनसेची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। काँग्रेस पक्षाकडून सनातन धर्माचा अपमान केला जातोय, श्रीकांत शिंदे यांनी केली आहे टीका। काँग्रेस जनता पार्टीचा दिल्लीत 5 सप्टेंबरला शांतता मोर्चा, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याकरता मोर्चाचं आयोजन। अमित साटम यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गतवाद चव्हाट्यावर साटम यांनी दिली आहे सगळ्यांना समज। अमरावती रुग्णालयातील घटना अत्यंत हृदयद्रावक, अनुभवातून सरकार काहीच शिकत नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा। साखरेचे दर वाढल्यानं जळगावमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक, दरवाढीच्या निषेधार्थ पालिकेसमोर आंदोलन। पी चिदंबरम यांना नारी शक्ती वंदन अधिनियमावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रत्युत्तर, मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया पार पडल्यानंतरच आरक्षण लागू होणार। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय आणि यात झालेल्या आगीचं प्रकरण, या प्रकरणी प्रकाश आंबेडकरांकडून घटनास्थळाची काल पाहणी। बुलढाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचं वर्चस्व, 21 पैकी 19 जागांवर विजय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते HRMS शुभारंभ, एआयचा वापर केल्यास यंत्रणा पारदर्शक होईल, फडणवीसांचं वक्तव्य। गोकुळ दूध संघ निवडणूक थेट निवडणूक अधिकाऱ्याचीच तडकाफडकी बदली, आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 95.53% पाणीसाठा जमा, पण अद्यापही पाणी कपात कायम। सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची MCZM या प्रकल्पाकरता मंजुरी। साखरेच्या दरवाढीचा गोडवा आणि या ठिकाणी आता मात्र मिठाई आणि व्यावसायिकांचं अर्थचक्रच कोलमडलेलं आहे, कारण ऐन सणासुदीच्या काळात मिठाई महागतीये। लोकशाहीच्या सततच्या पाठपुराव्याला प्रशासनाला आता जाग आलेली आहे। पाठपुराव्यामुळे जुहू चौपाटीवर साफसफाईला 44व्या दिवशी वेग आहे। अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NSUI मध्ये अग्नितांडव प्रकरण आणि या प्रकरणी आता जखमी झालेल्या सर्व 36 नवजात बालकांची प्रकृती स्थिर आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे। लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्याचे खड्डे बुजले आहेत। महानगरपालिकेकडून ओसी मिळवण्याकरता कोपरीतील 150 सोसायट्या सरसावल्या आहेत। राज्यात मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।